मोरया 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 मोरया। वर्षी दोन्ही गणपतींची उत्तर पूजा करा आणि पुढच्या वर्षी नवीन सोसायटीचा नवीन गणपती सुरू करा. मग वाद व्हायचं कारणच नाही. काय पण काका, यांच्यासाठी आम्ही आमचा गणपती का बंद करायचा? आम्ही पण तेच बोलू शकतो ना. काका, हे दोन्ही गणपती गेले 40 वर्ष येतात. यातली निदान एक तरी परंपरा सुरू राहायलाच हवी. हे मात्र अगदी बरोबर आहे. हो अगं, पण ती कोणती, ते कसं आणि कोण ठरवणार? काका, घे. तुम्ही जो निर्णय घ्याल ना आपल्याला मान्य आहे. हा, म्हणजे मला धर्मसंकटात टाकून तुम्ही मोकळे होताय. दोन्हीपैकी एक गणपती कसा आणि कोणत्या गोष्टींवर श्रेष्ठ ठरवायचा? एक आयडिया. काय? या वर्षी ज्या गणपतीला जास्त गर्दी होईल ना, तोच गणपती पुढे राहील. मोजणार कोण? आणि भाड्याने माणसं जमवायला वेळ लागतो काय? मी काय म्हणतो, आपण आपल्याकडे ते मोठे मोठे लोक बोलवायचे. ते काय म्हणतात त्यांना ते? अरे सेलिब्रिटी रे. हा, अरे हे असले लोक ज्यांच्याकडे जास्त जमतील ना, त्यांचा गणपती मोठा. काय मिरवणूक, वर्गणी, देखावा, मूर्ती, प्रसाद. नाहीतर ज्याचा याचे कार्यक्रम चांगले होतील त्यांचा गणपती जिंकेल. काय म्हणजे जिंकणार तुमच्यापैकीच कोणी आहे, गणपती नाही. कारण निर्णय कोणत्याही बाजूने लागला तर त्यात त्याची हारच आहे. जाऊ दे यार, चले तू क्या चल. हा चल. यायला इथे यांच्याशी बोलत बसण्यात काही पॉइंट नाही. वाद वाढत जातील, सिद्ध काहीच होणार नाही. इथे वाद घातल्याशिवाय कोणाला जिंकताच येत नाही ना. म्हणूनच मला ती चूक करायची नाहीये ना. मग माघार घे ना. ओ गत्तडी, माझी मान एवढी कोणी गो, कोणी तुला काय ना म्हणे. मला वाद घालायचा नाहीये, पण मी माघार पण घेणार नाहीये. या वर्षी आम्ही आमच्या चाळीचा गणपती एवढा सॉलिड करू ना की तू आणि तुझी वानर सेना, तुम्ही स्वतः फायनल उत्तर पूजा घालाल तुमच्या गणपतीची. फायनल उत्तर पूजा. असा गणेशोत्सव करतो ना मी, नाही तू आणि तुझ्या पोरांनी तोंडात बोटं घातली ना तर नाव मनोज शिंदे लावणार नाही मी. जल्लोष गणरायाचा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आता गणेश चाळीमध्ये आहे आणि या गणेश चाळीच्या लोकांना असं वाटतंय की ह्यांचा जो गणपती बाप्पा आहे तो नवसाला पावणारा आहे आणि असाच अनुभव आला आहे. सौ रश्मी आवटे ना, आपण त्यांनाच विचारूया. रश्मीताई, लग्नाला 7 वर्ष झाली तरी पाळणं हले ना. आम्ही सर्व उपाय केले पण आम्ही तर आशाच सोडली होती. मग मागच्याच वर्षी या आमच्या चाळीतल्या गणपतीला नवस केला की माझी कूस उजवू दे आणि 4 महिन्यातच आमच्या बापाने माझ्या नवसाला साथ दिली.
असे काय, माझा श्वास ही तुझीच माया, तुझे हात पाय. काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय, माझा श्वास ही तुझीच माया, तुझे हात पाय. कधी घडविसी पापे हातून, कधी घडविसी पुण्य, खेळीसी खेळ साहा सारे अगम्य. तारू माझे पहिलं तिरी तार कराया या. अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेल्या खटाव चाळीच्या गणेशोत्सवाला आता सिने तारकांची देखील हजेरी लागू लागलेली आहे. गणपती बाप्पा! सर्वप्रथम या गणेशोत्सवाला माझ्या हार्दिक शुभेच्छा. या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे या मंडळानं दिलेला हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश. एक मिनिट, माझी अशी इच्छा आहे की सर्वांनी या भावनेला सपोर्ट करावा आणि या गणेशोत्सवाला भेट द्या. ठाई ठाई रूपे तुझी चराचरी तूच, कधी होसी सखा कधी वैरी होसी तूच. ठाई ठाई रूपे तुझी चराचरी तूच, कधी होसी सखा कधी वैरी होसी तूच. देवा तुला देवपण देती भक्तगण, दानवाना पाप कर्म शिकवितो कोण. निजलेल्या पाठराना सूर्यनाथ माया. गणाधीशा बालचंद्रा गजवक्त्रा गणराया, वक्रतुंडा धूम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया. अरे काकू, आज फक्त डाळ भात नाही, उकडीच्या मोदक श्रीखंड वगैरे काहीतरी घ्या. हो ना. काही उरलं नाही रे बाबा, सगळं संपलंय. काय काकू, खानावर तेजीत चाललंय वाटतं. या असल्या कारणानं आलेली तेजी नको होती मला. कितना हो काका? राहू दे रे, माझ्याकडनं वर्गणी समजा. वर्गणीच हा, स्पॉन्सरशिप नाही. क्या काका आप भी? बाबा आता काका खानावडी जाणार आणि पोट भरून जेवणार. चल हा चल. मनोज थांब, मला तुम्हाला काही द्यायचंय. शरद ते घेऊन ये. आणतो काका. हा वाट त्यांना. दादा, हे तर शाळेचं पुस्तक आहे, 5वीचा इतिहास. हे शाळेमध्ये फेवरेट विषय होता आपला. मग एवढ्या लवकर विसरलास? म्हणजे काय काका, शाळा घेताय का आमची? मी काय तुमची शाळा घेणार? तुम्ही खूप मोठे आहात. लाखांशिवाय गोष्टी करत नाही हल्ली. मी एक
साधा सामान्य गरीब माणूस. पण या वर्गण्या देणग्यांमधून थोडा वेळ काढा आणि नीट वाचा ते पुस्तक. बहुतेक 5वीतला इतिहास तुम्ही विसरला आहात. ब्रिटिशांच्या काळात मराठी माणसांनी भारतीयांनी एकत्र यावं म्हणून लोकमान्य टिळकांनी हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. आणि आता बघा स्वतःकडे. टिळकांच्या स्वप्नातले गणेशोत्सव तुम्ही साजरे करताय असं वाटतं तुम्हाला? टिळकाने सांगितलं होतं जबरदस्तीनं वर्गणी गोळा करायला. टिळकाने सांगितलं होतं प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बनवून प्रदूषण करायला. टिळक जिथे कुठे असतील तुमची थेरं बघत असतील. काय वाटत असेल त्यांना? तुमचे हे डीजेच्या कर्कश आवाजावरचे नंगे नाच बघून, ते सुद्धा दारू पिऊन. आम्ही नाही. अरे तू स्वतः नसशील दारू पीत, पण कोणीतरी दारू पितो ना मिरवणुकीत. मग अरे खायला दाणा नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करताय आणि तुम्ही 10 दिवसांसाठी करोडो रुपयांचा सेट उभारताय. रोषणाई करताय. लाजा नाही वाटत? अरे कुठे ते सजीव देखावे, त्या नव्या नव्या कलाकारांना मंच देणाऱ्या छोट्या छोट्या नाटुकल्या, ते भजनांचे कार्यक्रम, ती चित्रप्रदर्शनं, रांगोळ्या, आणि आजचं हे तुमची ही हिडीस फिल्मी गाणी आणि त्या गाण्यांच्या तालावरचे अश्लील नाच. अरे अमुक अमुक राजा पावतो म्हणून 24 तास रांगा लावता आणि उजव्या सोंडीच्या गणपतीला घाबरता. अरे ही काय श्रद्धा म्हणायची? गणपती म्हणजे काय वासुदेव आहे का? आज या घरी यायला उद्या त्या घरी जायला. आणि एवढं करून वर आपण किती चांगले असं दाखवायला वर्षभरात एखादं रक्तदान शिबिर किंवा एखादं नेत्र चिकित्सा शिबिर घेतलं की झालं. आणि ते सुद्धा कुठल्या तरी पुढाऱ्याच्या फायद्यासाठी. काय बोलायचं? आणि बोलून फायदा काय? तसं नाहीये काका. अरे ह्या देशासाठी आयुष्य वेचलंय अशी माणसं जवळून पाहिलीत मी. म्हणून आपल्या पोरांना एकमेकांच्या जीवावर उठलेला पाहून त्रास होतोय, दुसरं काही नाही. चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणे नामा